सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. राहुरी न्यायालयात शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या खटल्याची सुनावणी सुरू असताना शनिवारी एक धक्कादायक प्रकार घडलाय. उलट तपासणी दरम्यान वकिलांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे संतप्त झालेल्या फिर्यादी शेतकऱ्यानं थेट न्यायाधीशांसमोरच आरोपीच्या वकिलांना शिवीगाळ केली. या प्रकरणी न्यायालयाच्या वतीनं संबंधित शेतकऱ्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला गेलाय. श्रीरामपूर तालुक्यातील एका आरोपीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी राहुरी न्यायालयामध्ये खटला सुरू आहे. तर या खटल्यामध्ये फिर्यादी नितीन मंजाबापू ढूस राहणार देवळाली प्रवरा यांची साक्ष आणि उलट तपासणी सुरू होती. आरोपीचे वकील ॲडव्होकेट S.S. डोंगरे हे कायदेशीर प्रक्रियेनुसार उलट तपासणी करत असताना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर नितीन ढूस यांचा संयम सुटला. संतापाच्या भरात ढूस यांनी थेट न्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये वकिलांना उद्देशून आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत शिवीगाळ केली. तर भरन्यायालयात घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. न्यायालयानं या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. न्यायालयाच्या वतीनं सहाय्यक दिवाणी अधीक्षक पांडुरंग सातपुते यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात नितीन मंजाबापू ढूस यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला गेलाय. तर या घटनेनंतर काही वेळ न्यायालय परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. परंपरा आणि दर्जा या दोन्हींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान. आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.